काय झालंय, पुणे महानगरपालिकेमध्ये टँकर मोठ्या प्रमाणात आज वापरले जातात। टँकर माफियांना ताकद दिली जाते, त्यामुळे लोक टँकर माफियांच्या बाबतीत विरोधात रस्त्यावर उतरण्याची तयारी त्या ठिकाणी त्यांनी केली होती। त्याच्याचबरोबर कायदा व सुव्यवस्थेची पुण्याची परिस्थिती अतिशय हालाकीची झाली। तसं महाराष्ट्राचीच आहे, पण पुण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर महिला सुखरूप नाहीत। 3-3 मर्डर नाहीतर वार एका दिवसामध्ये त्या ठिकाणी लोकांवर होत चाललेले। दिवसा ढवळ्या सुद्धा तिथं कोयत्यांनी लोकांना मारलेलं आपण सगळ्यांनी तिथं बघितलेलं आहे। त्याच्याचबरोबर पेट्रोल डिझेल याच्या वाढत्या किमती, महागाई या बाबतीत आंदोलन मोठ्या प्रमाणात येत्या काळामध्ये होणार होते। आणि मग कुठेतरी जे सीपी आहेत पुण्याचे त्यांना एक आदेश आला असावा की लगेचच्या लगेच तुम्ही जबाबबंदी त्या ठिकाणी करावी। मला फक्त सीपींना एकच सांगायचं आणि सरकारला सुद्धा सांगायचं आहे, लोकांच्या हितासाठी रस्त्यावर उतरावं लागलं, तुमचा कुठलाही कायदा असला नाही तर जमावबंदी टाका नाही तर काही टाका, आम्ही रस्त्यावर उतरणार म्हणजे उतरणार। आम्ही तुम्हाला भीक घालत नाही आणि तुम्हाला घाबरत नाही। लोकांच्या बाजूली उभं राहण्याची वेळ आली तर आम्ही सगळे कायदे बाजूला ठेवून लोकांच्या बाजूनी लोकांबरोबर त्या ठिकाणी उभं राहणार म्हणजे राहणार। ही अघोषित आणीबाणीचा प्रकार आहे का? अघोषित आणीबाणी आहेच ना। म्हणजे एखादा नेता जर सरकारच्या विरोधात बोलला तर त्यांना ईडी लावली जाते। एखादं जर इलेक्शनमध्ये काम करणारी एजन्सी असेल ती तर भाजपच्या विरोधात काम करत असेल त्यांच्यावर ईडी आणली जाते। एखादा पत्रकार महत्त्वाची लोकांच्या बाजूली बातमी पण सरकारच्या विरोधातली बातमी जर लावली तर त्याला वरून वरिष्ठांकडनं फोन येतात, बातमी काढण्यासाठी त्या ठिकाणी सांगितलं जातं। आणि मग आता आंदोलन करण्याची वेळ आहे, लोक रस्त्यावर कुठेतरी उतरत आहेत, त्यात जर तुम्ही असा एखादा कायदा आणत असाल आणि जमावबंदी तिथं करण्याचा प्रयत्न करत असाल, मग कुठं ना कुठेतरी घोषित नाही तर अघोषित हे आणीबाणीच आहे असं आपलं सगळ्यांना म्हणावं लागेल। कसं असतं की एखादा मोठा नेता जेव्हा भारताच्या बाहेर जातो तेव्हा तो काय काय तिथं करतो हे फार महत्त्वाचं असतं। संवाद कशा पद्धतीने तिथं होत असतात। आता ते 5 मोठ्या देशांमध्ये त्या मोठ्या छोट्या देशांमध्ये तिथं गेले होते, त्याच्यात एका देशाबरोबर देशासाठी महत्त्वपूर्ण असणारा काही प्रमाणात निर्णय झाला, जसं UAE। पवारसाहेब बोलत असताना कदाचित UAE बद्दल तिथं बोलत असावेत, पण 5 देशापैकी एका देशाबरोबर चांगला संवाद झाला असला तरी 4 देशांबरोबर काय संवाद तिथं झाला हाही प्रश्न तिथं निर्माण होतो। आणि पवारसाहेब एक फार मोठे नेते, ते सगळ्याच गोष्टीमध्ये तिथं टीका करतात असं नाही। त्यामुळे कधीकधी ते बोलत असताना डिप्लोमॅटिकली तिथं बोलत असावे, नाही तर कधीकधी पवारसाहेबांच्या बद्दल 2 वेगळे अर्थ त्याच्यामधून निघू शकतात। त्यामुळे पवारसाहेब बोलत असताना कदाचित त्यांनी मोदी साहेबांवर टोमणाच मारला असावा असं मला तरी वाटतं। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आता ट्विस्ट आलेला आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे जे नगरसेवक आहेत तेच मात्र या सगळ्या निवडणुकीमध्ये गायब झालेले आहेत। भाजपचे आमदार बंटी बांगडिया यांच्याबरोबर काही नगरसेवक गेलेले आहेत आणि प्रत्येक नगरसेवकाला 5-5 लाख रुपयाचं टोकन सुद्धा दिलेलं आहे। ही सगळी निवडणूक 100 कोटींपर्यंत घेऊन जात आहेत असा आरोप विजय वडेट्टीवार करतात। एका MLC इलेक्शनसाठी एका पदासाठी अंदाजे खर्च हा कुठेतरी महायुतीकडनं 100 कोटीपेक्षा जास्त केला जाईल अशी चर्चा आहे। म्हणजे नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, जे कोणी मतदार आहेत त्यांना कदाचित भाजपकडनं खूप मोठ्या प्रमाणात पैसा तिथं दिला गेला जाईल, त्याच्याबरोबर महायुतीकडनं दिला जाईल। आता अशा पद्धतीने जर नगरसेवक फोडले जात असतील तर मग इलेक्शनला आणि आपल्या डेमोक्रेसीला म्हणजे लोकशाहीला खरंच काय अर्थ राहिलाय का असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो। मग लोकांसाठी खऱ्या अर्थाने लढायचं असेल तर मग लढायचं कसं असा प्रश्न निर्माण होतो। त्यामुळे लोकांना मला विनंती करायची, याच्यापुढं व्यावहारिक दृष्टिकोनातून काम करणाऱ्या लोकांना निवडून देण्यापेक्षा चांगल्या लोकांना तुम्ही निवडून दिलं तर मला वाटतं की प्रामाणिकपणे ती लोक त्या ठिकाणी लढू शकतील असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं। आज बालभवन उद्घाटन कार्यक्रम होता, त्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये एकनाथ शिंदे यांचं देखील नाव होतं, परंतु एकनाथ शिंदे गैरहजर राहिलेत त्या कार्यक्रमाला। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच उपस्थित होते। एकनाथ शिंदेंची नाराजी आहे का? कारण की गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीवारी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि त्यातच त्यांची ते बार्गेनिंग पॉवर वाढवतात आहेत विधान परिषदेसाठी। एकनाथ शिंदे साहेबांना मला विनंती करायची, तुम्ही मोठे नेते आहात, नाराज जर तुम्ही होत असताल तर महाराष्ट्रावर जेव्हा अन्याय होईल तेव्हा थोडंसं नाराज व्हावं।
महाराष्ट्राकडे इन्व्हेस्टमेंट येण्यापेक्षा गुजरातला नेली जाईल, तेव्हा तुम्ही खरं तर नाराज होण्याची जरूरत आहे. पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यानंतर तुम्ही जर नाराज झाला तर आम्ही त्या ठिकाणी समजू शकतो, पाठिंबा सुद्धा देऊ शकतो. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आज या महाराष्ट्राची अतिशय हलाख्याची झाली आहेत. महिलांवर आणि लहान मुलींवर अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्याच्यावर तुम्ही नाराज झालं तर आम्ही समजू शकतो, आम्ही पाठिंबा देऊ शकतो. पण इलेक्शन आलं की तुम्ही जर नाराज होत असताल, इलेक्शन आलं तर तुम्ही नाराज होऊन दिल्लीला जात असताल, इलेक्शन आलं की तुम्ही साताऱ्यात जात असताल, तर कुठेतरी तुमच्या प्रतिमेला डाग पोचतोय असं मला वाटतं. भाजपला हेच पाहिजे असावं असं कुठेतरी रणनीती असू शकते. त्यामुळे इलेक्शनच्या काळामध्ये नाराज होण्यापेक्षा खऱ्या अर्थाने महाराष्ट्रावर जेव्हा अन्याय होतो तेव्हा तुम्ही नाराज झाला तर आम्ही सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाठिंबा देऊ. पण सत्तेत असणारे जे सर्व तिन्ही पक्ष आहेत त्यांना राजकारण आणि पैसा याच्याशिवाय दुसरं काही पडलेलं नाही. सामान्य लोकांचं काही घेणं देणं नाही असं हे महायुतीचं सरकार आहे. रोहित जी, हम देख रहे हैं कि थाने में खासकर आरटीओ जो है हर एक रिक्शा चालक को पूछता है कि उन्हें मराठी बोलनी आती है, किस तरीके के परिवहन विभाग ने सभी को मराठी ऑटो रिक्शा चालक को आनी ही चाहिए, उन्होंने लागू किया था. कार्रवाई अब शुरू हो गई है इस तरीके से, और उनको मराठी सिखाने की बात. किस तरह से देखते हैं कि इस बड़े कदम को? देखो, एक तो रिक्शा चालक जो है उसमें मराठी है और नॉन मराठी है. रिक्शा चालक का इशू मराठी आ रही है कि नहीं आ रही वो प्रॉब्लम नहीं है. सीएनजी के जो भाव बढ़े हैं, पेट्रोल के जो भाव बढ़े हैं, सीएनजी के लिए और पेट्रोल के लिए जो लंबी लंबी लाइनों में खड़ा रहने की जो उनको नौबत आती है रोज रोज, उसके बारे में एक्चुअली चर्चा होने की जरूरत है. लेकिन आज वो चर्चा न होते हुए तुझे मराठी आती है कि नहीं आती, उस पर सिर्फ टाइम पास किया जा रहा है. इसलिए हमारा कहना है कि ये सिर्फ राजनीति का एक हिस्सा है. उनको सिर्फ लोगों का ध्यान, मीडिया का ध्यान बाजू को हटाना है रियल इश्यूज से. आज रियल इश्यूज है सीएनजी, पेट्रोल, डीजल और ये जो इन्फ्लेशन, महंगाई जो बढ़ती जा रही है, उसके बारे में एक्चुअली सरकार ने ध्यान देने की जरूरत है. रोहित जी, कल जो है किसानों के विधान मामले परिषद की सीट को लेकर खासकर मुख्यमंत्री का बयान आया हुआ है कि वो नासिक और सीटों पर उनकी चर्चा. देखिए, एनसीपी की सीट मांग रहे हैं, महायुति में खींचतान नजर आ रही है. अब बीजेपी अपने जलगांव सहयोगी से- दलों की सीटों पर भी नजर रखेगी. नजर तो आने वाले ये इस इलेक्शन में जो सीटें हैं उस सीटों में भी, और सीटों से अपने लोगों को कैसे अपन चुनाव लड़वा सकते हैं, इसके लिए बीजेपी का ध्यान तो डेफिनेटली है ही. लेकिन जिस तरीके की ये 18 पोस्ट के लिए जो इलेक्शन हो रहा है उसके ऊपर ध्यान उन्होंने रखा है. लेकिन उसी के साथ अगर आप देखो तो जो एमएलएज अभी एकनाथ शिंदे साहब के साथ है और अजित दादा के पक्ष के साथ है, आगे जाके वो अपने उम्मीदवार कहाँ पे हो सकते हैं एमएलए इलेक्शन के लिए, उनके ऊपर भी ध्यान है. इसलिए भाजपा एकनाथ शिंदे साहब के पक्ष को और अजित दादा के पक्ष को धीरे धीरे खा डालेगी, खत्म कर देगी और 29 वाला इलेक्शन खुद के बल पे वहां पे लड़ेगी. ये बीजेपी की स्टाइल है, बीजेपी का वो पॉलिसी है और बीजेपी कभी भी दूसरों को बड़ा नहीं करती, खुद ही वहां पे बड़ा होने की कोशिश करती है. रोहित जी, विधान परिषद चुनाव को लेकर भाजपा और शिवसेना जो है जलगांव में भी आमने सामने दिखाई दे रही है, क्या कहना चाहिए? देखो, मुझे नहीं लगता है कि सब साथ में बैठेंगे, चर्चा करेंगे और उनको फाइनलाइज करेंगे. अगर बीजेपी बोल रही 4 से 5 सीट उनको लेने ही होंगे तो एकनाथ शिंदे साहब को वो एक्सेप्ट करने ही होंगे. आज थोड़ा सा नाटक है, थोड़ा सा नाराजगी है, नाराजगी थोड़ी सी वहां पे दिखाई जाएगी. लेकिन कुछ भी बोलो, एकनाथ शिंदे साहब के पार्टी को और अजित दादा के पार्टी को बीजेपी का सुनना ही पड़ेगा, क्योंकि उनमें से बहुत सारे ऐसा नेता है जिनकी फाइल बीजेपी के पास है. आज की बैठक में आपने क्या कुछ तय किया है? संघ में रणनीति तय है आंदोलन करने को लेकर, खासकर पेट्रोल डीजल है बाकी है? देखो, जो एमएलसी इलेक्शन के बारे में और डिटेल में आपको हमारे शशिकांत शिंदे साहब जो अध्यक्ष है वो आप सबको बात करेंगे और उनके पोजीशन पे ही क्लियरली वो बात कर सकते हैं. उनके मार्गदर्शन में, उसी के साथ जयंत पाटिल साहब हो, सुप्रिया सुले हो, अवार साहब हो और बड़े बड़े सब नेता, देशमुख साहब है, टोपे साहब है, शहर के हमारी जो बॉडी है, नवी मुंबई की बॉडी है, रायगढ़ की बॉडी है, उसके साथ महाराष्ट्र के बहुत सारे पदाधिकारी, ये सब मिलके आने वाले 5-6 दिन में बम्बई के पास बहुत बड़ा आंदोलन, ये प्राइस राइज और पेट्रोल और डीजल के प्राइसेस के बारे में वहां पे लेंगे. मुख्यमंत्री का बयान अभी आया हुआ है, वो कह रहे हैं कि सप्लाई चेन प्रभावित जरूरी है क्योंकि अंतर्राष्ट्रीय स्तर पर क्रूड ऑयल के दाम बढ़े हुए हैं. लेकिन ये जिस तरीके से लोग आगे बढ़कर ज्यादा से ज्यादा पेट्रोल लेने की कोशिश कर रहे हैं, बोला करें पर्याप्त मात्रा में डीजल पेट्रोल मौजूद है, ये उनका बयान है.
देखो, ये जो लोग लाइन में खड़ा रहे तो एक तो ग्रामीण एरिया में मतलब विलेज एरिया में ज्यादा लोग हैं, क्योंकि जब खरीफ सीजन आता है या कोई भी सीजन आता है तब तो किसानों को ट्रैक्टर चलाना होता है, और ट्रैक्टर जब चलाया जाता है तब ट्रैक्टर को कभी भी पेट्रोल स्टेशन या डीजल स्टेशन वो वहां पे लेके नहीं जाते। उसके लिए अलग सा टैंक में या कोई कैन में वहां पे डीजल लेके जाना पड़ता है। ये शायद मुख्यमंत्री साहब या मंत्रियों को वहां पे मालूम नहीं होगा। और उन्होंने क्या किया, जानबूझ के मराठवाड़ा, उत्तर महाराष्ट्र जिसमें नासिक वो एरिया आता है, और विदर्भ, वहां के लोगों पे अन्याय किया है। ये जो पेट्रोल एसोसिएशन है या पेट्रोल पंप वाले जो लोग हैं, उनका कहना है और हमारा विश्वास है उनके ऊपर कि वो कह रहे हैं कि हम 5-5 टैंकर का एडवांस डालने के बाद भी ये जो ऑयल कंपनीज है वो हमको एक ही टैंकर वहां पे दे रहे हैं। मतलब कहा ना कहा तो भी सप्लाई चेन का इशू है, और सप्लाई चेन किधर से आती है तो ऑयल कंपनी के माध्यम से आती है। उनके ऊपर कंट्रोल किसका है तो केंद्र सरकार का कंट्रोल है। अभी ऑयल कंपनीज का अगर प्रॉफिट आप देखो, 3-3 महीने में 20-20 हजार करोड़ का प्रॉफिट वहां पे हो रहा है। अभी कभी तो 0 रुपए का प्रॉफिट ले लो और गरीब में बांटो, क्योंकि 10 साल में 4.5 लाख करोड़ का प्रॉफिट ये ऑयल कंपनी ने वहां पे किया है। आज लोगों को सपोर्ट करने की जरूरत है, लेकिन भाजपा के जो नेता है वो केंद्र सरकार के साथ कभी लड़ेंगे नहीं, केंद्र सरकार के सामने झुकेंगे और लोगों को तकलीफ में डालेंगे। वही आज महाराष्ट्र में वहां पे हो रहा है। प्याज किसान के साथ आप आंदोलन करने वाले हो नासिक में, क्या कल बहुत बड़ा आंदोलन प्याज किसानों का वहां पे होने वाला है। बहुत ज्यादा तादाद में वहां पे लोग आने वाले हैं। दिल्ली को जाने वाला जो रास्ता है वो हम रुकाने वाले हैं, क्योंकि दिल्ली प्याज किसानों के बारे में वहां पे निर्णय नहीं ले रही, किसानों के बारे में निर्णय वहां पे नहीं लिया जा रहा। इसीलिए जो चांदवड़ करके एरिया है वहां पे सुबह 9 बजे कल 26 तारीख को बहुत बड़ा आंदोलन होकर दिल्ली को जाने वाला हाईवे वहां पे हम रुकाएंगे, ताकि दिल्ली को पता चल जाए जो प्याज के किसान हैं उनको आज तकलीफ क्या है। कल के आंदोलन में महाराष्ट्र महाविकास आघाड़ी के कौन-कौन से बड़े नेता शामिल हो सकते हैं? देखो, कांग्रेस हमारे पक्ष से शशिकांत शिंदे साहब वहां पे, हम वहां पे है, हमारे पदाधिकारी वहां पे, उसी में जो सपकाल साहब है कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष वो वहां पे आने वाले, दानवे साहब जो है जो उद्धव ठाकरे साहब के पक्ष के बहुत वरिष्ठ नेता है वो वहां पे आने वाले, सीपीएम के भी कुछ नेता वहां पे आएंगे, और सब मिलके किसानों के साथ वहां पे आंदोलन करके जो नेशनल हाईवे है वो हम वहां पे रुकाने वाले हैं, और बहुत बड़ा आंदोलन वहां पे होगा। दादा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये खरं तर पुण्यामध्ये त्यांची सर्वाधिक लोकप्रतिनिधींची संख्या आहे, त्याचसोबतच परभणी हिंगोलीमध्ये देखील त्यांच्या लोकप्रतिनिधींची संख्या जास्त आहे, परंतु त्या दोन्ही जागा त्यांना न देता खरं तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गची एकमेव जागा जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पारड्यात येताना पाहायला मिळते। कुठेतरी असा प्रश्न निर्माण होतोय की पुत्रप्रेमापोटी हे सगळं काही सुरू आहे का? काय झालंय, जर कोकणातली जागा अजितदादांच्या पक्षातला तिथं दिली जात असेल तर कुठंतरी सुनील तटकरे भाऊ जे आहेत ते खेळी खेळतात असं मला वाटतं। लोकसभेचं उद्याचं इलेक्शन त्यांना सोपं जावं म्हणून या बाजूला त्यांनी त्यांना सेव्ह केलंय। पण मला असं वाटतं पारंपरिक ज्या जागा असतील, ज्या अजितदादा आधीपासून लढत आलेले आहेत, जसं पुण्याची असेल आणि मराठवाड्याच्या काही जागा असतील, त्या सोडणं म्हणजे फार मोठी चूक त्याच्यामध्ये आहे। म्हणजे दादा ज्या जागा स्वतःकडे ठेवायचे, दादा ज्या जागेंवर प्रामाणिकपणे लढायच्या, त्या जागा खैरातीसारख्या जर भाजपला वाटल्या जात असतील तर याच्यावरूनच कुठे ते कळतंय भाजपच या दोन्ही पक्षाला, एकनाथ शिंदे साहेबांच्या पण आणि अजितदादांच्या पक्षाला सुद्धा चालवते। मनात जे काय चांगलं आहे ते भाजप या लोकांकडनं तिथं ओढून घेते आणि हे मात्र दोन पक्ष शांत बसतात असं कुठेतरी सिद्ध होतं। परंतु तटकरे घरामध्ये स्वतः बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतात, एकीकडे मुलगी मंत्री आहे आणि दुसरीकडे आता मंडळाला आमदार नाही, शेवटी आमदारकी कोणाला मिळते हे आपण सर्वजण बघू, आणि मग आमदारकी खरंच पुत्राला मिळाली नाही तर अजून कोणाला मिळाली नाही तर काय झालं हे उद्याचा विषय। पण जर जागा मागितली जात असेल तर मग कुठेतरी स्वतःला सिक्युअर करण्याचा प्रयत्न असेल, नाहीतर स्वतःच्या परिवाराला सिक्युअर करण्याचा प्रयत्न असेल। म्हणजे जो पक्ष लोकांना ताकद देण्यासाठी काम करत होता, कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी करत होता, पदाधिकाऱ्यांना ताकद करण्यासाठी होता, आज कुठेतरी घरातल्या लोकांना निवडून आणण्यासाठी या पक्षाचा वापर दुर्दैवाने अजितदादा नसताना केला जातोय हे मात्र या ठिकाणी सिद्ध होतंय। आणि भाजपच्या आधिपत्याखाली हा पक्ष आलाय आणि एकनाथ शिंदे साहेबांचं सुद्धा आलंय हे कुठेतरी सिद्ध होतं।